नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी भाजप व महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांच्या दीपावली स्नेह मेळाव्याचे आयोजन नातेपुते येथील मधुर मिलन मंगल कार्यालयामध्ये केले होते। माळशिरस तालुक्यातील सर्व स्नेहजन, मित्रपरिवार व मान्यवर जनतेस आपुलकीचे बंध अधिक दृढ व्हावे या हेतूने दिवाळी स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या दीपावली स्नेह मेळाव्याला तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरच्या कार्यक्रमामध्ये अनेक नेते व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता। यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष काकासाहेब जाधव बोलताना म्हणाले, धन्यवाद समीर साहेब। आज आपल्या माळशिरस विधानसभा क्षेत्राच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते, आपल्या विधानसभेचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्या विचारातून स्नेह मिलन मेळावा हा या दीपावलीच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मेळाव्याच्या निमित्तानं विचारपीठा उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय भाऊ, विचारपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टी, संघ परिवार, महायुतीतील मित्रपक्ष, या सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी, माळशिरस तालुक्यातून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माळशिरस तालुक्यातील सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं तर हा स्नेह मेळावा दीपावलीच्या निमित्तानं आपण स्नेह मेळावा घेतोय। जवळपास दीपावली आता संपलेली आहे आणि दीपावलीच्या काळामध्ये अनेक लोक गावी जातात, अनेक महिला आपल्या माहेरी जातात आणि ही सगळी लोक परत आल्यानंतर हा मेळावा घ्यावा असा विचार कदाचित आयोजकांच्या मनामध्ये असावा आणि त्यामुळं हा मेळावा या ठिकाणी आज होतोय। खरं तर भाऊ, मेळावे असे आपल्या तालुक्यामध्ये अनेक झाले, तसा आमच्या वेळापूरला पण झाला, पण सोलापूरच्या जिल्हा परिषदेसमोर एक आंदोलन झालं की महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी वृष्टी झालेली होती, पाऊस पडलेला होता, पूर आलेला होता, अतिवृष्टी झालेली होती आणि त्याच्यामुळं भाऊ सोलापूर जिल्ह्यातल्या 4 आमदारांनी आणि एका खासदारांनी पूनम गेट वरती एक आंदोलन केलं आणि आंदोलनाला नाव दिलं काळी दिवाळी। कारण का तर पूर आला होता, पुरामध्ये अनेकांचे प्रपंच वाहून गेले होते, पशुधनाचं नुकसान झालं होतं, शेतीचं अतोनात नुकसान झालं होतं, पिकं वाहून गेली होती आणि म्हणून या लोकांनी तिथं जाऊन सोलापूरला काळी दिवाळी साजरी करायचे म्हणले। म्हणजे ती दुखी लोक होती, जी या संकटामध्ये सापडलेली लोक होती, त्यांना सांगितलं की दिवाळीच करायची नाही आणि भाऊ ह्या लोकांनी बंगल्यावरती मात्र गोड दिवाळी साजरी केली। बंगल्यावरती आपल्या कार्यकर्त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना फराळ करायला दिला, म्हणजे ज्या लोकांवरती संकट आलं त्या लोकांच्या जखमावरती मीठ चोळण्याचं काम भाऊ या राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांनी केलं। त्यांच्या हे लक्षात आलं नाही की एकाच दिवसामध्ये आम्ही सोलापूरमध्ये काळी दिवाळी करतोय आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या बंगल्यावरती गोड दिवाळी होतीये। खरं तर भाऊ हा मेळावा होता, या मेळाव्यामध्ये दीपावलीच्या निमित्तानं होता तर दीपावलीवरतीच बोलायला पाहिजे होतं, परंतु दीपावलीवरती न बोलता सगळं राजकारणावरतीच बोलले आणि म्हणून मी म्हणतो की त्यांनी त्या मेळाव्यामध्ये राजकारणाची सुरुवात केली, आपण या मेळाव्यामध्ये त्याचा शेवट करायचा आहे। ते त्या मेळाव्यामध्ये म्हणले खरं तर दीपावलीचा मेळावा होता तो गोड झाला पाहिजे, त्या मेळाव्यामध्ये विरोधकांवरती, सत्ताधाऱ्यांवरती टीका करण्याचं काहीच काम नव्हतं,
परंतु त्या मेळाव्यामध्ये ते म्हणले पालकमंत्र्याला बघून घ्यायचंय, सरकारी अधिकाऱ्याला बघून घ्यायचंय. अरे ज्यांना स्वतःला कमरेला बेल्ट लावतो ते लोक दुसऱ्याचं कंबरट मोडायच्या गोष्टी करतायत. 40 वर्षाची उमेद अजून राहिले वाटतं आणि बोलायला पण येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यांना मला सांगायचंय पालकमंत्र्यांचा नाद करू नका. पालकमंत्री भल्या भल्यांची जिरवून इथपर्यंत आलेले आहेत. अरे तुमचा वास तिकडं सांगलीला राहतो जयंत पाटील नावाचा. तो म्हणतो टप्प्यात आला का कार्यक्रम करायचा. आमच्या पालकमंत्र्याचा बॉस मुंबईला राहतात वर्षा बंगल्यावरती. ते टप्प्यात यायची अजिबात वाट बघत नाही. टप्प्यात आणून कार्यक्रम करतात ही त्यांची खासियत आहे. आणि जर तुम्हाला टप्प्यात आणून कार्यक्रम केला तर तुमचं काही शिल्लक राहणार नाही. म्हणून त्यांनी विचार करून बोलावा, विचार करून वक्तव्य करावीत. कारण या वयामध्ये ती वक्तव्य आता शोभणारी नाहीत, कारण त्यांचं आता काही शिल्लक राहिलेलं नाही. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकीचं वारं महाराष्ट्रामध्ये अजून व्हायला नाही, परंतु ते वारं अकलूज मध्ये मात्र व्हायला लागले गेल्या 2-4 दिवसापासून. आणि या 2-4 दिवसामध्ये आपण बघितलं, खरं तर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देवा भाऊंचे जसे वाघ मैदानामध्ये उतरणार आहेत, तसे अजून काही हत्ती, घोडे आणि गाढवं सुद्धा मैदानामध्ये उतरणार आहेत. आणि मग चमत्कार झाला अकलूज मध्ये. एखादा गावठी माणूस समोर आला आणि म्हणाला लोकसभेमध्ये आम्ही लांडग्याचं समर्थन केलं, उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही गाढवाचं समर्थन करू. गाढवाला ताकद देऊ, गाढवाच्या नेतृत्वात लढू, गाढवाच्या पाठीमागे सगळी शक्ती उभा करू. त्या माणसांना मला माळशिरस तालुक्यातल्या जनतेला आणि मतदाराला सांगायचं आहे, गाढवाच्या मागे ताकद उभा करायची नसती. आता खरं तर दादा कोंडकेंनी त्याच वेळेस सांगितलेलं होतं, अडला नारायण धरी गाढवाचं पाय. एखाद्यावरती संकट आला असेल म्हणून त्याला कदाचित वाटत असेल की आता गाढवाच्या पाठीमागे ताकद उभा केली पाहिजे, पण आमचे पूर्वज सांगायची, आमची आजी सांगायची, गाढवाच्या मागे कधी उभा राहायचं नसतं, ते कधी लाथ मारेल याचा नियम नसतो. म्हणून माळशिरसल्या जनतेला सांगायचं, कुणी गाढवाच्या मागे ताकद उभा करेल, कुणी हत्तीच्या मागे उभा करेल, कुणी लांडग्याच्या मागे उभा करेल, आपण मात्र देवाभाऊच्या दूत पाठवलेला आहे त्या रामभाऊ सातपुते नावाच्या वाघाच्या पाठीमागे उभा राहायचा. कारण देवाभाऊने आम्हाला आजपर्यंत काहीच मागितलं नाही. देवाभाऊ म्हणले नाहीत माझी पतसंस्था आहे त्यात पैसे टाका, देवाभाऊ म्हणले नाहीत माझा साखर कारखाना आहे त्याच्यामध्ये ऊस घालवा. देवाभाऊ फक्त आम्हाला एकच म्हणतात, मी जी माणसं दिलेली आहेत त्या माणसाला तुम्ही मत द्या. आणि देवाभाऊंच्या माणसाला आम्ही मत दिलं का आम्हाला कुठं आंदोलन मोर्चा करावा लागत नाही. आमची माय माऊली सकाळी उठती, मोबाईल चालू करते आणि मोबाईल वरती मेसेज आलेला असतो, सप्टेंबर महिन्याचा लाडक्या बहिणीचा योजना हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला. आमच्या देवाभाऊंनी दिलेल्या माणसांना मत दिल्यानंतर ज्यावेळेस अतिवृष्टी होती, ज्यावेळेस संकट येतं, त्यावेळेस तात्काळ सर्वे केले जातात, पंचनामे केले जातात आणि 8 दिवसाच्या आत त्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जातात. देवाभाऊंनी आम्हाला काय मागितलं? देवाभाऊंनी आम्हाला मत मागितलं आणि मताच्या बदल्यात या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. या लोकांनी आमचे पैसे घेतले, पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवा म्हणले, बुडवून टाकले. हे लोक आम्हाला ऊस घाला म्हणले, आमच्या ऊसामध्ये या लोकांनी काटा आणला. आणि मग आता कशासाठी यांच्या गाढवाच्या पाठीमागे ताकद उभा करायची आहे, कशासाठी यांना मत द्यायची आहेत? मेळाव्यातून आवाहन करतोय माळशिरस तालुक्यातल्या जनतेला, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जे रामभाऊ आपले काम करतायत, भाऊंच्या पाठीमागे सगळी शक्ती उभा करूया आणि येणाऱ्या पंचायत समितीमध्ये आपला सभापती बनवूया, जिल्हा परिषदेमध्ये आपला अध्यक्ष बनवूया, याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करूया. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.